नमस्कार, मी श्रद्धा. भक्तिमय प्रवास या नवीन प्रवासामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत अशाच एका अद्भुत आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये, करी रोडमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये. तर चला बघूया. आज मी तुम्हाला कधीही न पाहिलेलं डेकोरेशन दाखवणार आहे. हो, बरोबर ऐकलात. तर या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत भाज्यांचं डेकोरेशन, रिअल भाज्यांचं डेकोरेशन, जे तुम्ही कधीच कुठल्याच मठामध्ये किंवा कुठल्याच मंदिरामध्ये पाहिलं नसेल. आज आपण ज्या मठामध्ये जाणार आहोत ना, हा मठ किंवा ही मूर्ती स्वामींची इंस्टाग्रामवरती खूप तुम्ही लोकांनी बघितली असेल. खूप व्हायरल मठ आहे किंवा खूप व्हायरल मूर्तीसुद्धा आहे, तुम्ही म्हणू शकता. अशाच सुंदर स्वामींच्या मठामध्ये आज आपण आलेलो आहोत, करी रोडमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये. आणि ह्याची जी अलंकार आरती आपण इंस्टाग्रामवरती बघतो ना, ती पहाटे होते, म्हणजे लवकर 7-7:30च्या दरम्यान ही पहाटे आरती इथे होते. जर तुम्हाला ती आरती अटेंड करायची असेल किंवा स्वामींना सजताना बघायचं असेल, नक्की लवकर या मठामध्ये व्हिजिट करा. सध्या या मठामध्ये शांखभारी नवरात्र उत्सव चालू होता, ज्या नवरात्र उत्सवाबद्दल मला माहितीसुद्धा नव्हतं. आणि हा जो नवरात्र उत्सव आहे, याच्यासाठी स्वामींना पूर्णपणे भाज्यांचा नैवेद्य म्हणून त्याचं डेकोरेशन केलं गेलं होतं. फक्त स्वामींनाच नाही, तर मठाच्या बाहेर आणि मठाच्या आतमध्ये प्रॉपर भाज्यांचं डेकोरेशन, ज्यातल्या अर्ध्या भाज्यांची माहितीसुद्धा आपल्याला नाही आहे. न कधी पाहिलेल्या भाज्या मला इथे बघायला भेटल्या होत्या. त्या एवढ्या सुंदर पद्धतीने त्यांनी त्याचं डेकोरेशन केलं होतं. फुलंसुद्धा फिकी पडतील त्याच्यासोबत. या मठामध्ये जर तुम्ही आलात ना, एक गोष्ट नक्की नोटीस करा. इथली जी मूर्त्या आहेत देवांच्या, म्हणजे दत्त महाराजांची किंवा स्वामींची सुद्धा, त्याचं टेक्स्चर आणि आपण नॉर्मल मंदिरामध्ये बघणाऱ्या ज्या मूर्त्या असतात त्याचं टेक्स्चर खूप वेगळं आहे. इथल्या ज्या मूर्त्या आहेत अक्षरशः त्या खरोखर वाटतात. जसं दत्त महाराजांची सुद्धा आणि स्वामींची सुद्धा मूर्ती जर तुम्ही बघताय ना, अक्षरशः खरोखर स्वामी समोर बसलेत की काय असा आपल्याला भास होतो. आणि या मुद्रेमध्ये किंवा अशा अवतारामध्ये आपल्याला स्वामी बघणं खूप क्वचित भेटतात. अशी मूर्ती फक्त आणि फक्त करी रोडमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. स्वामींचा मठसुद्धा खूप छान प्रकारे डेकोरेशन केलेला आहे. अक्षरशः आपण एका कुठल्या मोठ्या राजवाड्यामध्ये आलो आहे की काय असं फिलिंग आपल्याला येतं.
करी रोड स्टेशनपासून फक्त आणि फक्त 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरती असणाऱ्या या स्वामी समर्थ मठामध्ये तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. या मठाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की एकदा चेक करायला विसरू नका. आणि अशा सुंदर सुंदर छान छान स्वामींच्या मठासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर असा होता आजचा आपला श्री स्वामी समर्थ मठामधला अनुभव. कसा वाटला नक्की मला सांगा. लवकरच भेटूया नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.